जामखेड नगर परिषद निवडणूक 2025 राज्यकारभार कसा असावा याचा वस्तुपाठ जगाला घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीला नमन आणि मराठा साम्राज्याच्या विजयाचं प्रतीक असलेल्या खर्डा येथील जगातील सर्वात उंच भगव्या स्वराज्य ध्वजाला मानाचा मुजरा। कर्जत जामखेड ही ज्याप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भूमी आहे, त्याचप्रमाणे सिद्ध संत श्री गीतेबाबा, सद्गुरू संत श्री सीताराम बाबा यांच्याही पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। जामखेडचं ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज आणि हजरत इमाम शहावली दर्गा ही इथल्या नागरिकांची श्रद्धास्थळं आहेत। या श्रद्धास्थळांचा आशीर्वाद घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन 2019 पासून काम करणाऱ्या एका तरुण तडफदार नेतृत्वाचा इथे उदय होताना आपण पाहतोय। हे नेतृत्व आहे आमदार रोहितदादा पवार यांचं। ते आमदार म्हणून निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने या भूमीचं नशीब पालटण्यास सुरुवात झाली। अनेक वर्ष विकासाची वाट पाहणाऱ्या कर्जत जामखेडमध्ये विकासाची पहाट झाली। पण मंडळी, अजून खूप काही करायचंय बर का। आत्ताशी तर कुठे सुरुवात आहे। रोहितदादांनी शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आणि महाराष्ट्र धर्माचा विचार जपताना विकासालाही गती दिली आहे। तुम्हाला आठवत असेल, प्रत्येक निवडणूक आली की जामखेडच्या पाणी प्रश्नाचा विषय ऐरणीवर यायचा आणि निवडणूक झाली की विरून जायचा। पण रोहितदादा म्हणजे शब्दाचा पक्का हाय बर का। त्यांनी मागच्या निवडणुकीत शब्द दिला आणि जामखेडची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणून तो पूर्णही केला। पण मागच्या काही दिवसात काय झालं बघताय ना। जामखेडच्या नगर परिषदेत सत्ता नसल्याने सर्व कारभार हा प्रशासकाच्या हाती। त्यामुळे नळ पाणी पुरवठा योजना असो किंवा भूमिगत गटार योजना असो, या योजनांची कामं अत्यंत संथ गतीने सुरू आहेत। ही कामं अशीच सुरू राहिली तर मग शहरातील रस्त्यांची कामं कधी पूर्ण होणार। म्हणून जामखेडमध्ये आमदार रोहितदादा पवार यांच्या विचारांचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येणं महत्त्वाचं आहे। रोहितदादांनी आमदार झाल्यापासून कुसडगाव मधलं पण अन्य जिल्ह्यात गेलेलं SRPF सेंटर पुन्हा खेचून आणलं। तसंच पोलिसांच्या घरांचा प्रश्नही सोडवला। यामुळे जामखेडमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास आळा घालण्यास मदत झाली। गुन्हेगारांवर जरब निर्माण होऊन महिलांसाठी निर्भय वातावरण तयार झाले। सामान्य माणसाला उपचारासाठी जावं लागणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाचं दर्जोन्नतीकरण करून ते 100 खाटांचं केलं। तिथे आवश्यक त्या सुविधांसाठी भरीव निधी आणला। जामखेड शहराचं वैभव असलेल्या नगर परिषद, पंचायत समिती, प्रांताधिकारी कार्यालय, विश्रामगृह यांच्या टोलेजंग आणि देखण्या शासकीय इमारती उभ्या केल्या। ST स्टँडच्या नूतनीकरणाचं काम हाती घेतलं। तिथे युवांना रोजगार मिळावा म्हणून शॉपिंग सेंटरचं आणि शहरात अन्य एका ठिकाणी एक असे 2 शॉपिंग सेंटर उभारले। आमदार रोहितदादा पवार यांच्याच प्रयत्नातून जामखेड शहरात संविधान चौकात भारताचा 100 फुटी उंच तिरंगा ध्वज अभिमानाने फडकताना दिसतो। पवित्र विंचरणा नदीच्या तीरावर भगवान शंकरांची आकर्षक मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेतेय। इतिहासातील मराठ्यांची शेवटची विजयी लढाई जिथं झाली त्या खर्डा किल्ल्यापुढं जगातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज अभिमानाने फडकताना दिसतोय। तो पाहताना प्रत्येकाची मान उंचावल्याशिवाय राहत नाही। खर्ड्यातच सद्गुरू संत श्री गीतेबाबा आणि सद्गुरू संत श्री सीताराम बाबा यांच्या समाधी स्थळाचा कायापालट तर तुम्ही बघितलाच असेल। जामखेडचं ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर परिसरातील सुशोभीकरण, शहरात सर्व सोयी सुविधा असलेलं अमरधाम, दफनभूमीचं काम, गुंडगिरीला चाप लावणं, ही सगळी कामं कुणी केली तर ती आपले कार्यसम्राट आणि धडाडीचे आमदार रोहितदादा पवार यांनी।
तुम्हाला माहिती आहे, राज्यात कुठेही तुमच्या गावाचं नाव सांगितलं तरी आमदार रोहितदादा पवार यांचा कर्जत जामखेड मतदारसंघ का असं विचारलं जातं. कर्जत जामखेडची ही ओळख अलीकडच्या काळात होण्याचं संपूर्ण श्रेय हे रोहितदादा पवार यांना जातं. यापूर्वी कर्जत म्हटलं तर लोकांना रायगड जिल्ह्यातील कर्जत वाटायचं, पण आज तशी परिस्थिती नाही. 5 वर्षात इतका बदल होत असेल तर हे मागील 25 वर्षात का झालं नसेल, याचा विचार तुम्ही कधी केलाय? नाही ना? तर मग आता विचार करा. यासाठी पाहिजे विकासाचं विजन, मतदारसंघाच्या प्रगतीचं वेड आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारी. आणि या सगळ्याच गोष्टींची नशा आमदार रोहितदादांच्या रोमारोमात भिनलेली दिसते. त्यांच्याच नेतृत्वाखाली आता जामखेड नगर परिषदेची निवडणूक लढवण्यात येतेय. ही निवडणूक म्हणजे जामखेड शहराला विकासाच्या पंक्तीत नेऊन बसवण्याची, इथली गुंडागर्दी कायमची बंद करण्याची, शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची, युवांच्या आणि महिला भगिनींच्या हाताला रोजगार देण्याची, शहराला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याची नामी संधी आहे. त्यासाठीच आमदार रोहितदादा यांनी विजन असलेले, स्वच्छ प्रतिमेचे, सावकारी न करणारे, सामान्य माणसांना न फसवणारे, प्रत्येकाच्या अडीअडचणीत उभे राहणारे, गुंडगिरीपासून दूर असणारे, तरुण, उमदे आणि जामखेड शहराविषयी आस्था, विकासाविषयी तळमळ असलेल्यांना नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोन्ही पदांसाठी उमेदवारी दिलीये. तुम्ही चौकशी करा, माहिती घ्या. हे सर्व उमेदवार जामखेडच्या प्रत्येक मतदाराला उत्तरदायित्व असलेले आहेत. खिशातून फोन काढून तुम्ही यांना हक्काने कामे सांगू शकता, तुमच्या डोक्यातील विकासाची कल्पना सांगू शकता. महत्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबातील माता भगिनींची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. त्यासाठी कोणत्याही गुन्ह्यात अडकलेले, गुंडागर्दी करणारे आपले उमेदवार नाहीत, तर शांतताप्रिय आणि जातीय व धार्मिक सलोखा जपणारे आहेत. जामखेडकरांनो, तुम्ही यापूर्वी जामखेड नगर परिषदेची सत्ता बघितलीये. आता एकदा आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या आणि मित्र पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या आणि 5 वर्षात हे कसं काम करतात ते बघत राहा. नक्कीच तुम्हाला अभिमान वाटेल. असंच तुमच्या स्वप्नातील जामखेड शहराच्या विकासाचं काम हे सर्वजण केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठीच 2 फेब्रुवारी रोजी कितीही कामात असाल तरी आपल्या जामखेड शहराचं भविष्य, आपल्या माता भगिनींची सुरक्षा, नवीन पिढीचं भवितव्य, आरोग्याच्या सुविधा, जातीय व धार्मिक सलोखा, पिण्याचं स्वच्छ आणि पुरेसं पाणी, स्वच्छता, कायदा व सुव्यवस्था, दळणवळण, रस्ते, वीज पुरवठा, शाळा यासाठी जवळच्या मतदान केंद्रात जाऊन आठवणीने मतदान करा. आता एवढं सांगितलंय तर मतदान करताना कुणाला करायचं हे माहितीये ना? आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोन्ही पदांसाठी लढणाऱ्या उमेदवारांना त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. लक्षात ठेवा, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हापुढील बटन दाबून जामखेड शहराच्या विकासाला गती द्या. शांतता राखण्याला सहकार्य करा, गुंडगिरीला समूळ नष्ट करा. धन्यवाद.